श्रोते हो नमस्कार. विविधा या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बघतो की आठवणी साठवायचा असेल तर आधीच्या काळात ज्याप्रमाणे फोटो होते ते आजही आहेत. म्हणजेच मला हे म्हणायचंय की काही आठवणी जर आपल्याला जपायच्या असेल ना तर आपण ते फोटो बघून आपल्या जुन्या आठवणी नक्कीच जपू शकतो. श्रोते हो, आज मोबाईलचा जमाना आहे. प्रत्येक जण मोबाईलमध्ये फोटो काढत असतात, सेल्फी काढत असतात आणि या आठवणी जपत असतात. आपण चांगले सुंदर क्षण ते जोपासून ठेवतात. श्रोते हो, मोबाईल तर आपल्याजवळ असतोच, पण जसं आपण बऱ्याच कार्यक्रमांमध्ये बघतो की एक फोटोग्राफर असतो, छायाचित्रकार असतो आणि तो विविध प्रकारचे छान पद्धतीने फोटो काढत असतो आणि कार्यक्रम झाला आपण वाट बघत असतो ती त्या फोटोग्राफरची की फोटो कसे निघाले असेल, कसे दिसत असो. श्रोते हो, अगदी सहज ज्याला आपण नॅचरल फोटो म्हणूया असे फोटो जर आपण बघितले तर आपल्याला नक्कीच त्याचा आनंद होतो. तर श्रोते हो, असेच एक फोटोग्राफर, छायाचित्रकार आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आलेले आहेत. ते आज आपल्याला त्यांच्या फोटोग्राफीच्या प्रवासासंदर्भात सांगणार आहेत. ते आहेत योगेश हुड. योगेशजी, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. योगेशजी, आपण फोटोग्राफी करता आणि बऱ्याच कार्यक्रमांची आपण फोटोग्राफी केलेली आहे. जसं आपण म्हणतो ना की आपण जर फोटो काढताना स्माइल दिले तर आपला फोटो छान येतो आणि हे काम आपण नेहमीच करत असता. स्माइल प्लीज म्हटलं की फोटो आहे तो छान निघत असतो. तर आपला हा जो प्रवास आहे फोटोग्राफीचा, तर हा किती वर्षापासून आहे? आपला हा प्रवास आहे 12 वर्ष झाले आपल्याला. अच्छा, 12 वर्षापासून करतात. अच्छा, मग आपलं शिक्षण कशात झालेलं? आपलं शिक्षण काही नाही, नॉर्मलीच आहे. अच्छा, किती पर्यंत 12वी पर्यंत आहे. अच्छा, तर आपल्याला फोटोग्राफीचं आवड पहिलेपासून होती म्हणजे आपल्याला? नाही, आपल्याला फोटोग्राफीची आवड तर तेवढी नव्हती, पण आमच्या घरी पहिले जुने कॅमेरे होते आपले, बरोबर, रोलचे. त्याच्यापासून आपली आवड होती. म्हणजे घरच्यांना आवड होती. आपण रोलचा कॅमेरा घेतला होता. मग ते आम्ही कुठे बाहेर फिरवतो, आम्ही ते कॅमेरे घेऊन आम्ही फोटो काढत होतो. त्याच्यानंतर ते काढता काढता आता कसं आहे, थोडा आपल्याला अनुभव होता थोडा त्याचा, बाकी असं काही नाही. आणि नंतर मग माझ्या मित्रांनी कॅमेरा घ्यायला लावला. त्याच्यामध्ये आम्ही कॅमेरा घेतला. पण त्याच्यामध्ये मग मित्रासंग आम्ही बाहेरगावी जाऊन त्यांनी स्वतः कॅमेरा दिला. म्हणे तू काढ फोटो. मला तर त्याचा फोटोचं तेही नाही माहित होतं की कॅमेरा कसा पकडायचा आणि फोटो कसा काढायचा. तर तो पहिल्यांदा जेव्हा आपण तो कॅमेरा हातात घेतला तो अनुभव कसा होता? तो अनुभव म्हणजे एक नवीनच, आपला कसा नवीन, जो आपण आता काही नवीन शिकत आहोत, हा त्याचा एक अनुभव होता. थोडस असं वाटे की आपण फोटो काढीन तर कसा येईल ना का येईल. कारण की फोटो आत्ताच्या याच्यामध्ये जसं आता आपल्याला जो अनुभव आहे, तर फोटो कसा काढायचा हा अनुभव बहुत जरुरी आहे. हाच अनुभव अगर आपल्याला नसेल तर फोटो बरोबर निघत नाहीत. त्यावेळेस माझ्या मित्रांनी त्यांना म्हटले की तू काढ, नंतर पाहू काय आहे तर. त्याच्यामुळे मी काढला. तर त्यांनी बघितला तर फोटो ठीक आहे म्हणे, तू काढ म्हणे फोटो, काही टेन्शन नाही म्हणे. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला थोडाफार त्याचा अनुभव आहे. तिथून सुरुवात झाली. आपली सुरुवात. कारण आधी आपण जे काढत होते ते रोलच्या कॅमेऱ्याने फोटो काढणं होतं, पण कुठेतरी हा थोडीशी आवड होती आपल्याला आणि नंतर कॅमेरा घेतला आणि कॅमेऱ्यातून आपण हे जी फोटोग्राफी सुरुवात झालेली आपली. तर कसा होता हा प्रवास? म्हणजे आपण कुठे कुठे फोटोग्राफीसाठी जाता आणि कशा पद्धतीने? आमचा प्रवास तर मोठाच आहे. प्रवास काही कधी खतम होणार नाही आमचा. बरोबर, तो चालूच राहील, तो संपाचा नाही. त्याच्यामुळे कसं आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे नवीन नवीन काहीतरी आपल्याला करावे लागते आणि ते बी शिकणं, थोडंसं लक्ष द्यावं लागते की आपल्याला काय काय नवीन नवीन करायचं आहे. असा आपला प्रवास राहत होता मोठा. अच्छा, आज जसं आपण आधुनिक युग आहे म्हणतो, सोशल मीडियाचं जग आहे आणि भरपूर अशा वेगवेगळे टेक्निक्स येत राहतात आणि तशा पद्धतीने फोटोग्राफीमध्ये देखील आलेलं आहे. तर आधी जसं कॅमेरा तो जो रोलचा होता, ती फिल्म येत होती, ते वाळवत होते. बरेचदा आपण हे चित्र सगळं बघितलेलं आहे, पण आज अगदी एका मिनिटात आपल्याला फोटो मिळतात आणि लवकरच ही टेक्निक फार बदललेली आणि चांगल्या पद्धतीने काढण्यात येतात. कोणत्या कोणत्या कार्यक्रमाची फोटोग्राफी केलेली? आम्ही वेडिंगची करतो. आपले जे गव्हर्नमेंटचे जे काम असतात त्याच्यामध्ये बी असतात आपले.
आपण सगळ्या याच्यामध्येच केले आहे. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी दोन्ही करतात आपण. त्याच्यामुळे आपल्याला काही हे नाही, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम काहीच नाही. अच्छा. आपल्या हाताखाली किती जण आहेत मग? आपल्या हाताखाली जेव्हा आपल्याला प्रोग्राम अगर मोठा असेल तर तेव्हा आपल्या हाताखाली आपल्याला 10 जण तरी लागेल. अगदी अगदी. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी 10 जण तरी लागेल. 5 जण त्यांना, 5 जण त्याचा असे लागतातच. आणि त्याच्यामध्ये आमचं रोलिंग असं असते की कंटिन्यू अगर कोणी करत असेल त्याला थोडंसं थांबावं लागते, म्हणजे आपल्याला स्वतः घ्यावं लागते. त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा ठेवतोच. अच्छा. एक्स्ट्रा असतेच आपल्यासाठी, एक्स्ट्रा व्यक्ती राहतोच. त्याच्यामुळे कसं की त्याला बी थोडंसं आराम पाहिजे. काऊन की कॅमेरा म्हटलं तर कसं आहे, कंटिन्यू म्हटलं तर थोडासा त्रास जातो. बरोबर आहे. कंटिन्युअस त्या कॉन्सन्ट्रेशननी बघणं, तसे फोटो काढणं, प्रत्येकाला त्यात समाविष्ट करून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपण इतक्या वर्षाचा हा जो प्रवास आहे आपला, 12 वर्षाचा जसं, तर काही अनुभव असतील तर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. सांगा ना. अनुभव म्हणजे आपल्याला बघा, फोटोग्राफीमध्ये आता अनुभव म्हणलं तर कसं आहे, कुठे कुठे आम्ही कॅमेरा शूट करतो तर कधी कधी आमच्या कॅमेऱ्याला प्रॉब्लेम येतात. तो प्रॉब्लेम कसा हे करायचा, हँडल करायला थोडासा हे राहतो. कुठे कुठे कधी कधी आम्ही कस्टमरने आम्हाला म्हटलं की तुम्ही या टाइमला या, आम्ही त्या टाइमला या जातो, पण त्यांचा काहीच प्रोग्राम राहत नाही. त्यांना त्याच्यामध्ये टाइम, म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये बहुत टाइम घेतात. 1-2 घंटा एक्स्ट्रा जास्त लागतात त्यांना मग कार्यक्रम चालू करायला. त्याच्यामध्ये आता ते कसं आहे, हा आता कंटिन्यू आमचे प्रोग्राम असल्यामुळे आपण कसं आहे ऍडजस्ट कुठे ना कुठे करावं लागतं आपल्याला बी. मी ऑर्डरला गेलो होते, ते कॅमेरा माझा थोडासा खराब झाला होता. कॅमेरा खराब झाल्यामुळे त्यावेळेस असा अनुभव होता की आता करायचं कसं. आणि बाहेर गावी असल्यामुळे आपल्याला कसं थोडासा प्रॉब्लेम जातो, कोणी यायला, दूरचा प्रवास असल्यामुळे कोणी यायला जायला. तेव्हा मग मित्राला बोलवलाय, मित्राने मग अर्ध्या घंट्यानी कॅमेरा घेऊन आले. तेव्हा ते थोडासा आपला तिथे हे झाला, म्हणजे ऑर्डर आपण पूर्ण करू शकलो. अच्छा. त्याच्यामुळे त्रास झाला नाही तेवढा, थोडा अर्धा तास थोडासा इकडे तिकडे झाला, पण आपलं काम झालं. तिथे माझा कॅमेरा खराब झाला असल्यामुळे त्यावेळेस मला कॅमेराची गरज असल्यामुळे संस्थेतर्फे, छायाचित्रकार बौद्ध संस्था याच्यातर्फे मला, म्हणजे त्याच्यात मी असल्यामुळे मला त्या माध्यमातून मला कॅमेरा अरेंज करता आला तिथे. त्याच्यामुळे मला कॅमेरा माझ्याजवळ पोचला. त्याच्याने माझंही काम चांगले झाले. एकदा फोटोकॉपीमध्ये माझ्याकडे काम डबल असल्यामुळे मला टाईम झाला. त्याच्यामुळे मला फोटोकॉपीला मला जायचं होतं नागभीडला. तर त्या ह्याच्यात मी चंद्रपूरहून निघालो होतो. चंद्रपूरहून निघाल्या ह्याच्यात माझा अपघात झाला चिचपल्लीला. अच्छा. तिथे माझा अपघात झाला. आणि त्या अपघातामध्ये भी संस्थेमध्ये मी जोडून असल्यामुळे त्या अपघातामध्ये माझा एक फोन मी न लावल्यानंतर माझ्याजवळ संस्थेचे सभासद आले. त्याच्यामुळे मला दवाखान्यात न्यायला त्यांनी मदत केली. सगळं त्यांनी बघितले, संस्थेतर्फे मला सगळे बघितले त्यांनी. दवाखान्यात नेऊन चेकअप सगळेच. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी आले, जेव्हा मी तिथे भरती झाले. संस्थेने माझा अपघात विमा काढल्याने माझे तिथे जे माझे हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांनी त्या विम्यामुळे माझं तिथे त्याच्या विम्यामध्ये त्याचं हे झाले, ऑपरेशनचा खर्च न लागता ते विम्याच्या माध्यमातून माझे ऑपरेशन झाले हाताचे ह्याचे. त्याच्यामुळे संस्था हे प्रत्येकाने संघटनेमध्ये कार्य करून काम केले तर हा संस्थेमुळे ते सगळ्यांना यश प्राप्त झाले. बरं, आपण जेव्हा या कार्यक्रमांसाठी तयारी करता, तिथे जाता, त्यावेळेला कशा पद्धतीने तयारी राहते आपली? म्हणजे व्हिडिओज असेल, फोटोज असेल, कलर फोटो, हे बरंच असं सगळं असतं. तर कशा पद्धतीने तयारी, म्हणजे काय काय हवं असतं? आपल्याला कॅमेरे हवे असतात, त्याच्यासोबत आपले जे आहे
मित्रमंडळी ते हवे असतात. आपला जे सिस्टम आहे, जेवढा सिस्टीम आहे आपल्याकडे, स्टँड वॅन जे सिस्टीम आहे आपलं, ते सगळं सिस्टीम असणं बहुत जरुरी आहे. आपल्याला कॅमेरे हवे असतो, मेमरी कार्ड हवे असतो, त्याच्यातले कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड लागत असतो. एक फोटोचा कॅमेरा असतो, व्हिडिओचा कॅमेरा असतो, त्याच्यामध्ये मेमरी कार्ड, आयपॉड, स्टँड हवे असतो. अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लागतोच. योगेशजी, जसं आपण मगाशी बोललात की कॅमेरा आपल्याकडे तो रोलचा कॅमेरा होता, फिल्म राहायची आधी. आजच्या काळात बराच बदल झालेला आहे, जसं कॉम्प्युटराइज जमाना आलेला आहे, एआयचं युग आहे, हे आपण बघतोय, बराच बदल झालेला आहे. तर या बदलांमधला जो फरक आहे किंवा तुम्ही यात इतके वर्ष काम केलेलं जो बदल झालाय त्या संदर्भात सांगा ना. पहिलेच्या ज्या रोलच्या याच्यात असते, रोलमध्ये पहिले आपण रोल डायरेक्ट त्याच्यामध्ये कॅम्प्युटरमध्ये आपण घेत नव्हतो. रोल पहिले धुवत होतो. रोल धुवत असल्यामुळे ते कसं, जो रोल धुतोस त्याच्यामध्ये आपण ते सुकवून त्याला डेव्हलपमेंट करत होतो. आत्ताच्या ज्या कॅमेऱ्याच्या याच्यात आहे, लेटेस्ट कॅमेरा जो आहेत आता, ह्या कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये फोटोकॉपीमध्ये आता आपल्याला मेमरी कार्ड असतात, त्याला ते मेमरी कार्ड आपण कॅम्प्युटरमध्ये पुरा डाटा घेतो, त्याच्यामध्ये आपण सेट करतो, त्याच्यामध्ये आपण ब्लॅक अँड व्हाईट ते कलर करू शकतो. काढलेला फोटो आपण हा तात्काळ बघू शकतो. अच्छा, आपण या संदर्भात तर सांगितलं, पण जसं बघतो की सर्वसामान्य नागरिकांकडे जसं कोणताही कार्यक्रम झाला की फोटोज उशिरा आले, ही एक तक्रार नेहमी असते. काय कारण सांगाल या संदर्भात? आधीचा काळ जसं आपण म्हणालात की ती फिल्म धुवावं लागत होती, सुकवावं लागत होती, त्यानंतर ते फोटो यायचे, डेव्हलप व्हायचे आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचायचे. आज तो काळ राहिलेला नाही. आज कॉम्प्युटर युग आहे, लवकरात लवकर क्विक सर्व्हिस येते. तर हा मॅडम, त्याच्यामध्ये बी आहेत की मॅडम कसं आहे, ॲडव्हान्स जो असतो, जसे आम्ही जे काम घेतो त्याच्या पाठीमागे जे आपल्याकडे जे मित्रमंडळी असतात, त्यांना आपण अगर पार्टीकडून ॲडव्हान्स नाही घेतला तर तो जो ॲडव्हान्स असतो, तो ॲडव्हान्स अगर भेटला नाही तर आपण जो फोटो काढतात, जो फोटो आपण काढतो त्यांच्याकडून ते फोटो आपल्याला भेटत नाही. अगर ते फोटो त्यांच्याकडून आपल्याला भेटले नाहीत तर आपण आपल्या पार्टीला काही दाखवू शकत नाहीत. बरोबर. कसं आहे, त्यांना बी पेमेंट करावं लागतात, असं असतात. पार्टीला बी आपण सॉफ्ट कॉपी दिली तरी ते आपल्याला ते फोटो सिलेक्शन करून देत नाहीत. सॉफ्ट कॉपी जे देतो आपण ते बी फोटो करून सिलेक्शन देत नाही त्यांनी. तर त्याच्यामुळे पुन्हा कसं थोडासा लेट जातात. मग लेट जातात तर तुम्ही लेट काऊन देतात, त्यात आपल्याकडे येतात, असं होतं. सोबत डिझायनिंग करतात, आपण डिझायनिंग करतो, डिझायनिंग करून त्यांना दाखवतो. आपण दाखवल्यानंतर त्यांनी जेव्हा आपल्याला होकार देतात तेव्हा आपण त्यांना ते प्रिंटेडला पाठवतो. प्रिंटेडला पाठवतात, पण जेव्हा अगर त्यांचा काय प्रॉब्लेम आला असेल की त्या डिझायनिंगमध्ये हा फोटो नाही पाहिजे, तर तेव्हा आपल्याला तो फोटो ॲडजस्ट करायला वेळ लागतो. त्याच्यामुळे कसं आहे, 2 दिवस पुन्हा जास्त जातात, त्याच्यानं लेट होतात. लेट झाले तर मग ती आमचे ऑर्डर असतात, उन्हाळ्यात ऑर्डर असल्याने कसं आहे, एका पार्टीकडे आपण थोडं लक्ष दूर होतं, आपलं थोडंसं इकडे तिकडे होतो की आपण इकडे डिझायनिंग बनवली, समोरचा व्यक्ती डिझायनिंग बनवून आपल्याला देतो, आपण त्याला पाठवतो. डिझायनिंग बनवलेला दुसरा असतो, आपण दुसरा असतो, आपण पार्टीला दाखवतो. पार्टीला दाखवल्यानंतर त्यांनी म्हणतात त्याच्यात प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे कसं असते, आपण प्रोग्रामवर असल्यामुळे बाहेर प्रोग्रामवर असल्यामुळे आपण डिझायनिंगवाल्याकडे जाऊ शकत नाहीत. मग त्याला थोडंसं सांगायला इकडे तिकडे होते, कारण की तो दिवस आपला जातो, दुसऱ्या दिवशीच आपल्याला जावं लागेल. त्याच्यानंतरच आपण त्यांना पुन्हा डबल पाठवावं लागते. मग ते पाठवल्यानंतर ते मग जेव्हा हे करतात त्याच्यानंतर ते डिझायनिंग होतात, प्रिंटिंगला पाठवतो, तर तो टाईम जातो. तेवढ्या टाईममध्ये त्यांना तर लेट होईलच आहे, थोडासा लेट होतात. त्याच्यामुळे तो थोडासा म्हणतात की आम्हाला लेट भेटला, हे भेटला. तर आपण फोटोग्राफी करत आहातच, आपल्या घरी स्टुडिओ देखील आहे का? नाही, स्टुडिओ नाहीत आपल्याकडे. आपला स्वतःचा म्हणजे घरच्या घरीच आहे, स्वतःचा स्टुडिओ नाही. आउटडोर म्हणजे आउटडोअरवालं काम करतो आपण. पण आपण
कामं बाहेरचे घेतो तसं आहे. अच्छा. हा. पुढे काही विचार स्टुडिओ काढायचा कधी? नाही, स्टुडिओ आजच्या ह्याच्यामध्ये स्टुडिओचं तेवढं हे नाही आहेत मॅडम. स्टुडिओ कसा आहे, स्टुडिओ आजकाल स्टुडिओ म्हटले तर स्टुडिओ तसे म्हटले तर भरपूर काही थोडेफार असे थोडेसेही झाले आहे, बंदही झाले आहे. काही स्टुडिओ बंद झाले आहे काही कारणांमुळे. स्टुडिओचं नाही आहे. मेन म्हणजे असं आहे की आपण आपले कामं बरोबर अगर देत असेल, तुम्ही आपले कामं करत असेल, बरोबर देत असेल त्यांना, आणि त्यांच्याशी संपर्क चांगला असेल तर आपल्याला आपले कामं बरोबर मिळतात. अच्छा. हा. तर आपण फोटोग्राफीसाठी बाहेर जेव्हा जाता तर चंद्रपूरच्या बाहेर देखील आपण हे काम हो, करता हो, का? हो. कुठे कुठे केलेलं तसं? तसे भरपूर ठिकाणी केले. अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा असे बहुत ठिकाणी केलेले आहेत. अच्छा. मग त्यासोबत तुम्ही जेव्हा जाता तेव्हा आपली टीम असते का सोबत? हा, टीम असते आमची. 3-4ची टीम असते. अच्छा. 3-4ची टीम असते. त्याच्यात आम्ही जातो. तेव्हा मग आमचं हे राहते की आम्ही 3 जणांचं काम असेल तर 4 जण जातो. अच्छा. त्याच्या म्हणजे आमचं रोलिंग राहते की त्याला अगर हे करायचं असेल तर तू थोडशा बस, मग आम्ही करतो, असं वाला राहते आमचं. बरं, जसं एखाद्या दिवशी 2 कार्यक्रम आले, 3 कार्यक्रम आले, त्यावेळेला कसं काय अरेंज करता? त्यावेळेस मॅडम कसं आहे, त्यावेळेस आमचं असं राहते की त्या कार्यक्रम कसा आहे, कायचा आहेत त्याच्यावर डिपेंड असते. त्या ठिकाणी किती जण लागते त्याच्यावर डिपेंड असते. त्याच्या हिशोबाने आम्ही तशी टीम पाठवतो तिथे. अच्छा. बरं, आपल्या पुढील योजना काय आहे? काही वेगळं करायचं, वेगळं शिकायचं आहे, कसं काय? हो, सध्या आता जी टेक्नॉलॉजी आहे नवीन ते काही आपण थोडासा प्रयत्न चालू आहे की ते शिकावं आपण काही. अच्छा. याचं काही प्रशिक्षण वगैरे कुठे घेतलं नाही आपण? नाही, ते मला प्रशिक्षण नाही घेतले. ते मला मित्रांनी शिकवले आहे. मित्र आहे माझे, 2 मित्र होते माझे. त्याच्यानंतर 2 मित्र आहेत ते. त्याच्यानंतर मग बाकीचे मित्र हळूहळू जुळायला लागले. अच्छा. मग ते जर कंटिन्यू आता आपलं जुळण्याचे आहे सगळेच. बरं, आज किती जण आहेत आपल्या इथे? जे प्रोग्राम होतात बाहेरगावी, म्हणजे राहतात फोटोग्राफीचे काही प्रोग्राम राहतात, तर ते आपले चालूच आहे. बाहेरगावी जिथे राहतात, नागपूर जिथे राहतात तिथे कार्यशाळेमध्ये शिकण्याचे प्रयत्न करतो आपण. तिथे बाहेर जिथे राहतात ते प्रोग्राम. बरं, आज आपण बघतो की बरेच असे क्षेत्र आहे ज्यात प्रत्येकच व्यक्ती चांगलं कार्य करत असते आणि आवड निर्माण झाली किंवा आवड असली तर ते चांगल्या पद्धतीने करते. आज या कार्यक्रमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल, जे या क्षेत्राकडे येणार आहेत, किंवा कशा पद्धतीने तयारी करावी, किंवा या फोटोग्राफीमध्ये काय करावं, नेमकं काय सांगाल? आता नवीन जे येऊन राहिले आहेत त्यांनी आता समोरच्या दृष्टिकोनात आपलं अभ्यासक्रम करूनच फोटोग्राफीमध्ये यावे. स्थानिक लेवलला प्रशिक्षण देणारी जे संस्था असतात तिथे आपलं त्या संस्थेमागं प्रशिक्षण करून भी आपण फोटोग्राफी करू शकतात. शक्यता सर्वांनी टीमवर्क माध्यमातून काम केलं तर यश लवकर मिळते. खरंच छान सांगितलं आपण. जसं जिद्द चिकाटी मेहनत असली, परिस्थितीनुसार तर आपण कोणतेही काम करत असतोच, पण जर आवडीने ते काम केलं, जिद्द चिकाटी मेहनत आणि त्यासोबत जर सकारात्मक विचार असला तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने ते काम करू शकू. आणि आज आपण ते काम करता आहात. तर आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांसमोर आपल्या काही ज्या आठवणी आहेत, आपले काही अनुभव आहेत ते आपण सांगितले. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर श्रोते हो, योगेश हुड यांचा प्रवास आपण जाणून घेतला. चला तर कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील विविधा या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.